नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहतोय अर्जुन आणि अश्विनी यांची भांडणं झालेली असतात. पूर्णाजीसाठी सायलीने पाणी आणलेलं असतं, परंतु पूर्णाजी रागातच सायलीला म्हणते की काही वेळा असं वाटतं ना की तुला आमच्याबद्दल खरंच खूप प्रेम आहे, माया आहे, आणि मग तू असा घाव घालतेस ना की घरचे तुकडे व्हायला वेळ लागत नाही. असं म्हणून आता त्या सायलीकडे दुर्लक्ष करतात आणि तिने आणलेलं पाणी घेत नाहीत. तिथून त्या निघून सोफ्यावरती येऊन बसायला लागलेलं असतात. सायलीला खूप वाटतं की ही भामटी प्रिया मात्र हसत असते. अर्जुनला वाईट वाटतं. तो विचारतो की पूर्णाजी, या दोघींमध्ये अजूनही तुम्ही तन्वीवरतीच विश्वास आहे? त्यावेळी ती प्रिया गप्प राहते आणि ती म्हणते, मी अगोदर चुकली असेल, परंतु आता जे काही मी बोलते ना ते पूर्णपणे खरं बोलते आहे आणि हे पूर्णाजींना देखील माहिती आहे. त्यानंतर पूर्णाजी या खूप रडू लागतात. आत्तापर्यंत प्रॉपर्टीचा विषय या घरामध्ये कुणीही आत्तापर्यंत काढलेला नव्हता. अर्जुन आणि अश्विनी यांच्यामध्ये हा वाद पेटला आहे असं पूर्णाजींच्या मनात येतं. त्या विचार करतात आणि सोफ्यावरती जाऊन बसतात आणि रडू लागतात. त्यानंतर प्रिया आता लगेच पुढे पुढे करते आणि पाणी आणायला पळते. ग्लासमध्ये पाणी घेऊन येते आणि पूर्णाजींकडे जाते. रडण्याचं नाटक करते. पूर्णाजी, सायलीने आम्हाला कितीही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना तरीही आमचं नातं कधीही तुटू शकणार नाही आहे. तरीही पूर्णाजी आता खूप रडू लागतात मोठमोठ्याने. त्यामुळे कल्पनासुद्धा धावत पळत तिथे येते आणि म्हणते, पूर्णाई प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका या सगळ्या गोष्टींचा. त्यानंतर प्रतापलाही खूप वाईट वाटतं आणि आपल्या आईची अशी अवस्था पाहिली आहे हे बघून त्याला खूप वाईट वाटतं. अश्विनला म्हणतो की अरे पूर्णाईच्या वयाचं तरी मान ठेवा रे, तुम्ही काय भांडता आहात अगदी लहान असल्यासारखं. पत्त्यांचा बंगला मागण्यामध्ये फुंकर मारून एकमेकांचा पाडायचा लहानपणी. आता आपलं हे घर प्रॉपर्टीच्या नादापायी पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळू देऊ नका, अशी तो अश्विन आणि अर्जुनला रिक्वेस्ट करून हात जोडत असतो. आपल्या वडिलांनीच आपल्यासमोर हात जोडले याची लाज आता अश्विनला आणि अर्जुनलाही वाटू लागते. घरातील सगळेजण आता प्रतापकडे पाहत राहतात, कारण प्रतापचं मन खूप दुखावलं गेलेलं असतं. प्रिया मात्र गालातल्या गालात हसत असते. तिला काही देणं घेणं नसतं, कारण या सगळ्याचा दोष फक्त सायली आणि अर्जुन यांना कसा देता येईल याचा ती विचार करत असते. फक्त आणि फक्त त्या दोघांना ब्लेम करते. अर्जुन खूप इमोशनल होतं आणि म्हणतो, डॅड प्लीज तुम्ही असं काही हात वगैरे जोडू नका आमच्यासमोर. तर प्रतापची झालेली अवस्था पाहून बिचारा सायलीलाही खूप वाईट वाटत असतं. अश्विन म्हणतो, डॅड तुम्ही असं हात जोडू नका प्लीज, शेवटी दादाला वागायचं आहे तो तसंच वागणार आहे. अर्जुन पुन्हा एकदा अश्विनवरती निशाणा साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यालाच तो बोलू लागतो. आता हे पाहून प्रतापला धक्का बसलेला असतो की अश्विन तरी गप्प बसायचं नावच घेत नाही. सायलीसुद्धा अगदी धक्क्यानेच अश्विनकडे पाहत राहते, कारण वातावरण शांत झालेलं असतं आणि अश्विन पुन्हा एकदा भांडणं उकरून काढण्याचा प्रयत्न करतो. प्रिया मात्र हसत असते, कारण तिचा जो काही हेतू असतो तो साध्य झालेला असतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, आय एम सॉरी डॅड, मला तन्वीचा कितीही राग आला ना तरी मी घरच्यांचा विचार करायला हवा होता, पण आपले हे रोजचे आणि नेहमीचे असणारे वाद प्रॉपर्टी आणि हक्कापर्यंत जाऊन पोचतील अशी कल्पनासुद्धा मी मनात कधीच केली नव्हती. त्यामुळे डॅड प्लीज तुम्ही असं आमच्यासमोर हात जोडू नका प्लीज प्लीज, असं म्हणून तो रिक्वेस्ट करतो. अर्जुन आता खूपच रडू लागलेला असतो. हे पाहून सर्वांनाच वाईट वाटतं. तो सारखं डॅडला प्लीज म्हणून हात जोडू नका असं म्हणत असतो. सायलीला अर्जुनची अवस्था पाहत नसते आणि सायली देखील समजावण्याचा प्रयत्न करते, हो प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. अर्जुन काही शांतच होत नसतो. त्याला खूपच तन्वीचा राग आलेला असतो. तन्वी आणि अश्विन यांचं बोलणं त्याला आठवत असतं. घरातील सर्वांचं बोलणं देखील खूप लागलेलं असतं. अर्जुनला इतकं पहिल्यांदा ओक्साबोक्सी रडलेलं पाहून पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. पूर्णाजी आणि प्रतापच्या एक काळजाचा ठोका चुकलेला असतो. सर्वजण अर्जुनकडे पाहतात आणि अर्जुनला एवढं दुःख झालेलं असतं की तो उभाही राहू शकत नाही. खाली बसून तो बिचारा रडू लागलेला असतो. घरातील मोठा मुलगा जेव्हा रडतो तेव्हा ज्या काही भावना असतात त्या फक्त आई आणि वडील यांना समजू शकतात. त्यानंतर सायली प्रियाकडे मागे वळून पाहते. प्रिया गालातल्या गालात हसत असते. सायलीला मग समजलेलं असतं की या भामटीमुळे सगळं काही झालं आहे, हिनेच भांडण उकरून काढलेलं आहे. तर प्रिया आता तिला बरोबर